मंडळी, नाताळच्या दिवशी सांता क्लॉज बनायला निघालेत आपले 2 अतरंगी वीर. बघूयात त्यांना जमतंय का. हा कॉमेडीचा धमाल हंगामा करायला येतात हास्य जत्रेतले 3 स्टार पॅडी, अरुण आणि श्याम. नमस्कार सई मॅडम. नमस्कार सिद्धू भाऊ. अरे भाऊ नमस्कार. तुम्हा सगळ्यांना नाताळाच्या गैऱ्या 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 शुभेच्छा बा. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. मी आहे ना श्याम सुंदर राजपूत आहे. हा जो MSJ मॉल आहे ना याच्या मी स्टाफ ट्रेनिंग सुपरवायझर आहे. सिद्धू भाऊ, सई मॅडम, आमच्या मॉलला भेट द्या बरं का. अरे 60% डिस्काउंट आहे. भारी भारी गोष्टी घेऊन टाका बा. आणि आहे ना आमच्या इथे ना आम्ही सांता क्लॉज पण ठेवणार आहे. ते लहान मुलांचं मन रमवतील, त्यांना गिफ्ट देतील, चॉकलेट देतील. त्यांना बाय ना पण एक भानगड झालेली आहे. काय ना आम्ही ज्यांना सांता क्लॉज म्हणून ठेवणार आहे ना त्याच्यापैकी 2 सांता क्लॉज आहेत ना त्यांना अचानक शूटिंग आलं बा. आणि ते ना आमच्या डेट कॅन्सल करून तिकडे शूटिंगला चालले गेले. आता सांता क्लॉज पण असं करायला लागले. काय बोलावं बा आता. आणि ही तर काही बोलतच नाहीये, नुसतीच बसून आहे. अगं एवढी काय हसते, गाल दुखून जातील ना तुझे. पण काय हरकत नाही बा. 2 सांता क्लॉज आहेत ना ते येणार आहेत, त्यांना मी ट्रेनिंग देणार आहे. बॉसच्या ओळखीने येत आहेत, ते येतच असतील ते. म्हणजे माहोल माहोल. एक्सक्यूज मी बाला. बोला बोला बोला. अरे ते संकेत लॉज साठीचं ट्रेनिंग कुठं आहे रे. कशासाठीचे. संकेत लॉज. अरे तुम्ही बाय ना चाबरेगिरीच्या मूड पुरुष. अरे सांता क्लॉज येते, संकेत लॉज नाही येणार भाऊ. सांता क्लॉज येते, संकेत लॉज नाही आहे. अरे तुम्हाला जे बनवायला प्रोडक्शन एवढा खर्च केलाय ना, अरे ते बनवणार आहे तुम्ही. अरे तीन बाय ना. अरे बापरे. अरे हे 2 दल्ले कोणी पाठवले सांता क्लॉज म्हणून. हे बघा आजोबा, या वयात आहे ना तुम्हाला हा जॉब झेपणार नाही. तुम्ही नका करू. नाही ना. अरे आम्ही म्हातारे नाही. काय झालं माहितीये का. काय झालं ते अशी दाढी बिडी असा गेटअप केला ना म्हणून जरा आम्ही बेरिंग पकडलं. बेरिंग पकडलं तुम्ही. म्हणजे आम्ही कॅरेक्टरच्या झोराचा विचार करतो. कॅरेक्टर पकडलं. अरे गेली 2000 वर्ष तुम्ही स्किट करताय तेव्हा नाही पकडावं असं वाटलं का कॅरेक्टर. नेमकं आजच पकडलं, ते बी चुकीचं. अरे तुम्ही काय करताय रे. अरे तुम्ही सांता क्लॉज आहे ना, तसं वागा ना तुम्ही. काय आम्ही दोघं पण सांता क्लॉज. नाही बघा, हा जर सांता क्लॉज झाला तर मी खार. काय. हे खार खार म्हणजे. अरे 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 असे जाम भारी. आता म्हणा मला टिंग टॉंग या मिनी घरी आयलं. बोला. नाही ओळखायलाच येत नाही. जाम कठीण. सोपा आहे रे, सोपा आहे. खार घरी गेली. खारघर. आता मी चाली बघितली अशी गेली. मध्ये दांडा ठाक. कठीण केलं साईज वाचारे म्हणून नाही जमत. अरे खार अशी चालली होती, मध्ये दांडा लागला. खार दांडा. म्हणजे तुला सांगतो इथपर्यंत आलं होतं. काय करी राहणार रे तुम्ही. अरे तुम्हाला सांता क्रूज आणि सांता क्लॉज हे कळत नाही का रे. फरक येणार आहे त्याच्यात. आणि काय खारघर आणि खार दांडा करताय रे. अरे तुम्हाला बेसिक पण माहिती नाही का. अरे माहिती आहे आम्हाला. तो बेसिकचा लाडू खातात तो. अरे बेसनचा लाडू असतो ना रे. त्यान बाय ना तुमच्या बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे. अरे बापरे, कसं देऊ यांना ट्रेनिंग. बॉसच्या ओळखीचे नसते ना, असं शेपललं असतं ना. नाही तुम्हाला ट्रेनिंग देतो बा. तुम्हाला नाताळ माहिती आहे ना. नाही बाबा. आज पण घामटा काढणार आहे बहुतेक. क्रिसमस आहे ना, क्रिसमस फेस्टिवल असतो तो 25 डिसेंबरला असतो बा.
तेव्हा आहे ना सांता क्लॉज येतात, ते लहान पोरांना गिफ्ट देतात, चॉकलेट देतात. तर ते सांता क्लॉज तुम्हाला बनायचे, लहान पोरांना गिफ्ट द्यायचे बा. तर मी ट्रेनिंग सुरू करतो हा तुमची. पहिले ना माझ्या मागे म्हणा तुम्ही. हा हो 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 मेरी ख्रिसमस. मेरी ख्रिसमस. तू तुमच्या जिंदगानीवर गटार लेवलचे पंच मारता ते. तुम्हाला कधी स्वतःची किडस येत नाही का रे? ऍक्च्युली काय करू रे तुमच्या मी. जाऊ दे हे सगळं विसरून जा. कोरी कोरी पाठी करून टाका. आम्हाला नवीन नाही. कोरी ना आता ती ठेवा. तुम्ही मॉल मध्ये फिरायचं, लहान पोरांना भेटायचं, त्यांना गिफ्ट द्यायचे, चॉकलेट द्यायचे, हँडशेक करायचं आणि त्यांच्या गालावर एक पप्पी द्यायची बा. ओके. मॉल मी बघतो, चेक करतो की तुम्ही कसं करता बा हे काम, हा? चला लहान पोरांना गिफ्ट द्यायचं. चल ए किती छान दिसतेस तू. ही सगळी गिफ्ट तुला. सेकंड करा. सेकंड करून झाल्याच्या नंतर काहीतरी नंतर ते करा. आठवत नंतर बघ. चल तू. हे बघ मी आज बघ कवरात चिकन ते नंतर सिद्धूला दाखव. ऐक ना, तुझा व्हॉट्सअप नंबर दे ना मला. मी इकडे पहिला आलोय म्हण व्हॉट्सअप नंबर. पहिला मी आलोय. मी मला नंबर पाहिजे. पहिला WhatsApp नंबर. दलिंदरांनो असा कुथडी काढसू ना तुमले कंबळला तोडून टाकीन, तुमच्या लाकडा घालीन तुमच्या पाठीत. इकडे तुला वेगळं सांगायची गरज आहे का रे? माकडा मी तू 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 दुसरा कोण मग? इकडे ते चालला ट्रान्स मध्ये तो. लवकर या. नाही तिच्याकडे कशाला गेले रे तुम्ही? तुम्हीच बोललात ना, मॉल मध्ये मुलं असतील त्यांना भेटा लहान आणि मुलं त्यांना त्यांना गिफ्ट द्या आणि त्यांना सेकंड करा. अरे पप्पी घ्यायची राहिली. तिने एक अशी थप्पी द्यायला पाहिजे होती तुम्हाला. ती लहान आहे का? ती लहान आहे ती. अरे ती बारीक दिसते पण ती लहान नाहीये. आणि दलिंदरांनो तुम्हाला कुठलं पण कॅरेक्टर द्या, तुमच्यातले आतले चाबरे अरुण पॅडी आहे ना त्याचे उफाडून बाहेर येतात. मी आता तुम्हाला दाखवतो सांता क्लॉज कसा करायचा. द्या ते कसोड दे इकडे. हा आणि तुम्ही लहान पोर आहे बरं का आता. अच्छा आम्ही लहान लहान पोरग पागल पोरग नाही. हा बाळांनो तुम्हाला काय हवंय? काका मला आहे ना डबल डोरचा फ्रीज पाहिजे. अरे काय वाटेल ते मागशील का रे? मी लहान पोरगा होतो. तुम्ही नीट वागा सांता क्लॉज म्हणून ना. मी लहान पोरगा. हा आता सांगतो लहान पोरगा चांगला लहान पोरगा कसा असतो. चला काका मला चाकी द्या ना. मजा नाही रे. मजा नाही. लहान पोरगा असं कसं काका असं काका अरे काय डोक्याला ताप देताय यार तुम्ही? एक मिनिट ऐका. काय हा जो पोऱ्या दिसतोय का तुम्हाला, याला तुम्ही खुश करा, याला हसवा. तुमचा सांता क्लॉजचा जॉब पक्का बा. पक्का एकदम पक्का. डन. नीट हा. तू हसलास तर आम्हाला तो जॉब दे. आमचा जॉब पक्का. मी करतो. तुला मेंढ्या बघायचा? मेंढ्या मोर बघायचा. मोर. काय करताय रे? लहान पोराला मारताय का? अरे लहान मारत असता का रे? अरे माझ्या जॉब चालला जाईल कोणी बघितलं तर या मॉल मध्ये असं घडतं म्हणून. दलिंदरांनो काय चालू रे? काही तुम्हाला सांता क्लॉजचा जॉब देणार नाही मी. चालेल जा, निघा इथून, निघा. चला गेट आउट. अरे मारू नका.
धुमाकूळ घातला तुम्ही इथे. नेहमी येता आणि धुमाकूळ घालता. आज पण तेच केलं. एकतर तुम्ही अतिशय गोड दिसताय दोघे आणि मला तो डायलॉग भयंकर आवडला. आत बघ मी किती चिकणा आहे. म्हणजे खूप भारी. श्याम दादा, थोडीशी नौटंकी एखाद्या स्किटमध्ये तुमच्या वाट्याला आली पाहिजे असं मला खूप वाटतं, कारण तुम्ही छान कराल याची छोटीशी झलक आज तुम्ही दाखवलीत. असं काहीतरी वेगळं तुमच्या वाट्याला आलं तर ते तुम्ही नक्की स्वीकारा आणि ते सादर करा अशी माझी रिक्वेस्ट आहे, कारण त्याच्यात पण तुम्ही काहीतरी मजा कराल याची झलक तुम्ही आता दाखवलीत. आणि आम्हाला त्याच्यात खरंच गिफ्ट्स असतील तर सगळ्यांना वाटा नंतर. मजा आली. सुंदर, फार मस्त झाला परफॉर्मन्स. नेहाने पण खूप छान गाणं गायलं. अरे कमाल गायलं न्या. सुपर गायलीस तू श्याम्या. खूप छान मस्त. आणि आता तुम्ही, मी मागच्या एकदा एका एपिसोडमध्ये बोललो होतो की आता तू वेगळा वाटच नाही, तू त्या मॅडनेसमध्ये आलाच आहेस आणि मान आणि गुण दोन्ही लागले तुला. त्यामुळे सॅन्टाक्लॉजच्या गेटअपमध्ये नसलेला सॅन्टाक्लॉज आहे, रादर तुम्ही तिघही सॅन्टाक्लॉजच आहात. तुम्ही आज दृश्य रूपातले काहीतरी पोटेडी घेऊन आलात, पण इतकी वर्ष हास्याचे वेगवेगळे गिफ्ट तुम्ही आम्हा महाराष्ट्रातल्या रसिकांना देत आहे, हीच खूप मोठी पर्वणी आहे. लव्ह यू. सुपर यार, कमाल ॲक्ट झाला. आणि संकेत लॉज कमाल होता. मला लय आवडला बाबा. सुपर, क्या बात आहे. मंडळी, आता पुन्हा त्या बाई येणार आहेत. पुन्हा त्यांची मुक्ताफळं त्या उधळणार आहेत आणि हा मंच हास्याने हादरवून सोडणार आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल ना, लॉलीच्या अतरंगी लीला तुमच्यासमोर पेश करणार आहे मॅडनेसचा धमाका नम्रता संभेराव आणि हास्य जत्रेचा महारथी प्रसाद खांडेकर. हा एक सेकंड होल्ड कर एक सेकंड. हे बरं आहे तुझं. सुरुवातीला संगीत देऊन स्किटचा विषय काय तर क्लिअर करायचा है ना. हे मस्त आहे. हॅलो गौऱ्या, अरे काय भाई, तुला म्हटलं मी आपल्या ग्रुपचं नवीन नाटक बसवायचं आहे, आर्टिस्ट पाठव, तर काय केलंस. तुला मी सांगितलं होतं की आपण सखाराम बाइंडर हे नाटक बसवतोय, तर तू सखारामच्या रोलसाठी सुनिया ठाकूरला पाठवलंस. अरे तिला सखाराम फक्त म्हणतात, ती सखारामचा रोल कसा काय करेल. हा राजाचा महल नाहीये. थांब. हा राजाचा महल नव्हे. थांब. हा सखाराम बाइंडरचा घर आहे. थांब. सखाराम बाइंडर आणि सखाराम बाइंडर. डोकं गरम आहे आपला. बस शांत बस. डोकं गरम आहे आपला. शांत हो. डोकं गरम आहे आपला. तोंड शिवराळे. शांत हो. बस. शिवराळे तोंडात. गाण्याकडे लक्ष दे. थांब. शांत हो. तोंडात बिडी. ए थांब. अगं इतक्या एपिसोड्स मध्ये मला निळफुले सर जमले नाही, तू कुठे करते. नको अगं थांब. नको. नाटक कॅन्सल केलंय ते. वेगळं नाटक करतोय आम्ही आता. अरे काय सुनेया ठाकूर एक पाठवलीस गौऱ्या. असं नाही. अच्छा, वेगळी ऍक्ट्रेस पाठवलीस. कोण. Don't click it up, please. Today I'm here only for a love spreader. Are you directory? डिरेक्टरी म्हणजे. Directory. You वर्णाकुले medium. एक मिनिट. वर्णकुल्ल शब्द वर्णाकुले असा नाहीये, वर्णाक्युलर असं आहे. That is that. आणि तुझं इंग्रजी ऐकून ते घरनं शिकले असं वाटतंय ते. एक मिनिट, काय चाललंय. काही नाही, एक मिनिट. तुम्ही एवढे क्लाइम्बिंग करून बोलताय म्हणजे तुम्हीच आहात दिग्ध दशरथ. दिग्ध दशरथ नाही, मी दिग्दर्शक आहे. दिग्दर्शक. That is that. तू कोण आहेस. You don't introducing me. I am the actor queen Lolly. एक मिनिट, ऍक्टर क्वीन म्हणजे. Actor queen, actor, नटी, queen, सम्राटी, नट सम्राटी लॉली.
नटसम्राटी लॉली आहे मी. मला इथे गौऱ्याने नाटकं करायला पाठवलंय. नाटकं करायला नसेल का, नाटक करायला पाठवलं असेल. दॅट इज दॅट. मला कळलंय सगळ्याचा उगम ही रंगभूमी आहे. आता मला थिएटर शिकायचंय, मला नाटकात काम करायचंय, मला थिएटर मध्ये स्वतःला एक्सपोज करायचंय. एक मिनिट, मला कळलंय. थांब. शब्दांची काहीतरी गल्लत होते. थिएटरमध्ये तुला एक्सप्लोर करायचं असेल. दॅट इज दॅट. मला नाटक करायचंय. कसं ना, आजपर्यंत मी सगळं पडदे लावून केलंय, आता मला पडदा उघडून सगळं करायचंय. मुळात मला सांग, तुझ्या कुटुंबात, तुझ्या परिवारात, अख्ख्या खानदानात कोणी थिएटर केलंय? केलंय ना. आजोबा गवंडी होते, त्यांनी थिएटर केलंय. थिएटर करणं म्हणजे थिएटर बांधणं नव्हे. मग थिएटर. तू थिएटर मध्ये कधी काम केलंयस का? थिएटर मध्ये काम एक मिनिट. एक्सक्यूज मी. थिएटर मध्ये काम केलं, ह्याच्यात लाजायला काय आलं? लाजतेस कशाला? जाऊ द्या. बघ, थिएटर मध्ये काम केलंयस का म्हणजे थिएटर मध्ये ऍक्टिंग केलीयस का, अभिनय केलेस का, कायिक, वाचिक, अंगिक, सात्विक? तेच मी केलंय ना. मी तेच सांगते तुम्हाला. मी एका शबरीमध्ये गेली होती ना, तर तिकडे एक सेकंड, कुठे गेली होतीस? एका शबरीमध्ये गेली होती. म्हणजे तिकडे एक अभिनय शिकवतात, असं असं कसं करायचं. नीट आठव, शिबिरात गेली असेल. दॅट इज दॅट. तर मी तिकडे शबरीमध्ये गेली होती ना, तर तिथे ना मला अंगिक खूप आवडलं होतं. हो, इतकं आवडलं की मी सकाळ संध्याकाळ अंगिकच करायची. मग ते बोलले इथे फक्त अंगिक करून चालणार नाही, इथे तुला कायिक, वाचिक, सात्विक सगळं करावं लागेल. सात्विक असं नाहीये ते, सात्विक असा अभिनय आहे तो. हा, दॅट इज दॅट. तेच ना, मी त्यांना हे पण बोलली की ठीक आहे ना, मला अंगिक कायिक जमत नाही म्हणून काय झालं, मी फ्रेंचिक अभिनय करूच शकते. एक मिनिट, हा कुठला अभिनय आहे? फ्रेंचिक? नाही, एक मिनिट, असा कुठलाच अभिनय नाहीये. कुठे आली आहेस? थिएटर आहे नाही. हे बघ, लॉली, हे नाटक एवढं सोपं नसतं. नाटकात प्रेक्षकांशी संवाद साधावा लागतो. तो तर मी यू साधू शकते. बघायचं, एक मिनिट बाजूला वा. ए यू B32 यू नॉटी. हे यू L54. माझे ए आहेत तुझ्याकडे. काय चाललंय हे? संवाद साधतेय. डायरेक्ट रंगमंचावर येतील. अगं, असं नाही संवाद साधायचा आहे. नाटकातून संवाद साधायचा असतो. असं डायरेक्ट येतील डायरेक्ट रंगमंचावर. येऊ दे ना. मी तर बोलते येऊ दे ना रंगमंचावर. सगळे प्रेक्षक रंगमंचावर आले ना की आपण त्यांच्यासोबत एक मस्तपैकी असा शेवटचा टर्कन कॉल पण घेऊया. टर्कन कॉल. एक मिनिट, कोणता कॉल? टर्कन कॉल नाही का, असा कर्टन कॉल असतो तो. आणि कर्टन कॉलला असं जात आहे, ट्र नाही जात, उलट दाखवते असं. हे बघ, त्याला खूप वेळ आहे अजून. हे बघ, आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. शेवटी असतो कर्टन कॉल. सर्वात बेसिक. मला सांग, नाटकासाठी वेळ देऊ शकणार आहेस? कसं आहे की आपल्याला किमान 25 दिवस रिहर्सल करावी लागेल. कुठे करणार रिहर्सल? काय होतंय, काहीच अंदाज बांधता येत नाही. मी काय बोलते, 25 दिवसाऐवजी आपण 50 दिवस ठेवायची रिहर्सल. कुठली ऍक्ट्रेस आहेस तू? इथे कलाकार रिहर्सल करायला मागत नाहीत. तुला 25 ते 50 दिवस करायची आहे. आणि मुळात 50 दिवस रिहर्सल केल्यावर प्रयोग कधी करायचे? प्रयोग आधीच कन्फ्युजन दूर करतो. प्रयोग म्हणजे आमच्या नाटकाच्या भाषेत नाटकांच्या शोजना म्हणतो. आपल्या नाटकाचा शो हा वेगळ्या ठिकाणी,
दरवेळी वेगळ्या लोकांसमोर वेगळ्या मनस्थितीत वेगवेगळ्या वेळी सादर करावा लागतो, म्हणून आम्ही त्याला प्रयोग म्हणतो. मी पण तेच बोलत होती. प्रयोग तेच असतात. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या जागी, वेगवेगळ्या मनस्थितीत, वेगवेगळ्या लोकांसमोर. तेच बोलत होती मी. मला उगाच कन्फ्युजन. मी तेच बोलत होती. ऐक ना, तो प्रयोग ह्या विषयावर डिस्कशनच नको. हे बघ, हे मी नाटक लिहिलंय, ऑडिशनला आली आहेस ना, दोघांचं कन्व्हर्सेशन आहे, तो डायलॉग वाचतो. तू राणीचा वाच, मी राजाचा वाचतोय. आणि मुळात हे बघ, थिएटर करतेस, आवाज शेवटच्या रांगेपर्यंत गेला पाहिजे. ओके, करूया? मी करते. येस, ठीक आहे. आधी मी घेतो लाईन. मला नाही द्यायची तुला लाईन. तुम्ही लगेच मध्ये चान्स. डायलॉग बद्दल लाईन म्हणजे डायलॉग बद्दल बोलतोय. अच्छा, मला वाटलं असं काय नाही, कशाला. नाही, ठीक आहे. तू राणीचं वाच. हा, राणी सरकार काय करताय? काय करायचं बोल, तू बोलशील ते करू. अरे काय वंसमोर, तू काय वाचतेस? हा काय डायलॉग आहे? हा डायलॉग लिहिलाय? राणी सरकार काय करता? वन्स मोर प्लीज. काय लिहिलंय ते नीट वाच. राणी सरकार काय करता प्लीज, वन्स मोर. राणी सरकार काय करताय? काय करायचं बोल, तू बोल. अगं लिहिलंय ते वाच ना. मनातले डायलॉग कशाला बोलतेस? लिहिलंय ते वाच ना. हे लिहिलंय तिथे. लिहिलेलं वाचायचंय. मला वाटलं मनातलं बोलायचंय. लिहिलेलंच वाचायचं असतं, फक्त ते मनातून आलंय अशी ऍक्टिंग करायची असते. कोणते सिनेमे केलेस तू? ज्याचे डायलॉग फार महत्वाचे नसतात, ते बोलतात तुला वाटेल ते बोल, काय पण असं. इथे डायलॉग महत्वाचे आहे. हा, ठीक आहे. इथे डायलॉग महत्वाचे आहेत. ठीक आहे सर. लिहिलंय तेच बोल. ओके. हा राहू दे डायलॉग. पुढच्या डायलॉगकडे जाऊया आपण. राणी सरकार उग्रसेन राजाने आपल्या राज्यावर आक्रमण केलंय. ओ, उग्रसेन. राजा लढाईला चाललाय उग्रसेन बरोबर, आणि तू उग्रसेन असं म्हणशील? हा, म्हणजे उग्रसेन असं आहे ते. आणि नाव किती भारी आहे ना, उग्रसेन. कसा दिसत असेल? ती विचार करत तू होती. माझी राणी आहेस ना. नाही, हो, मी विचार करत होती. माझी साथ देशील की उग्रसेन कसं आहे ते बोलशील? नाही ना. नाही. राहू दे तो डायलॉग. पुढच्या डायलॉगवर जाऊया. पुढच्या. राणी सरकार आम्ही लढायला जातोय. आता या लढाईत किती दिवस जातील आम्हाला नाही ठाऊक. असं करू नका महाराज. असं करू नका. आम्हाला सांगून ठेवा तुम्ही केव्हा येताय, नाही तर अचानक याल आणि सगळं पकडलं जाईल. कोणते डायलॉग बोलतेस तू? कोण आहेस तू? अगं कुठली राणी आहे? ऐका ना, तुम्ही येणार आहात तर तुमच्या बरोबर तो उग्रसेन पण येणार. अरे काय करायचं तुला उग्रसेन? काही नाही, मला एकदा उग्रसेनला बघायचंय. उग्रसेन मरणार आहे, हरणार आहे. नाही, असं नका करू. मला एकदा दाखव ना उग्रसेनला. उग्रसेन मुळात नाटकातच नाहीये. त्याला तुला पण नाही घ्यायचंय. तुला पण नाही घ्यायचं. चालती हो. तुझी लायकी नाही थिएटर करायची. मी काय सुसाट परफॉर्मन्स होता.
नमा खूप धाडसी कॅरेक्टर आहे हे. हॅट्स ऑफ टू यू फॉर डुईंग दिस कॅरेक्टर. कारण मला हे फारच वेगळं, धाडसी आणि मजेशीर कॅरेक्टर वाटतं आणि तू ते तितक्याच ताकदीने वारंवार सादर करतेस. लॉलीचा कधीच कंटाळा येऊ शकत नाही आणि आज आम्ही लोटपोट झालो. नमा, तुझ्या टायमिंगची दाद द्यावीशी वाटते. अमेझिंग, ब्युटिफुल, ब्युटिफुल. गॉड ब्लेस यू नमा. मस्त भावा, मस्त, सुपर्ब. थँक्यू सई. म्हणजे लॉली हे खरं तर तिचा परफॉर्मन्स आहे, पण तू पण मध्ये मध्ये काही गोष्टी देत होतास, त्यांनी अजून परफॉर्मन्स फुलला खुलला आणि खूप मजा आली, खूप मजा आली. मेलो हसून हसून. थँक्यू. सुंदर. एवढा सॉलिड परफॉर्मन्स झाल्यानंतर इथे तो उभं राहिला. आजच्या गावात